हेच मुझे मागणी, हीच मुझी प्रार्थना, हेच मुझे मागणी. माणसाने माणसाशी माणसासम वागणे, मॅडमचं स्वागत. सर्वप्रथम आपण सरस्वती पूजन करणार आहोत. मॅडमला विनंती की आपण सरस्वती पूजन करावे. कुन्देन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. शुक्लां ब्रह्मविचारसारपरमा, आद्यां जगद्व्यापिनीं, वीणां पुस्तकधारिणीमभयदां, जाड्यान्धकारापहा. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं, पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं, बुद्धिप्रदां शारदाम्. धन्यवाद मॅडम. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय मुख्याध्यापिका गौरी आनंद टप्पू मॅडम, सन्माननीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय आजी माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सप्रेम नमस्कार. माझं नाव आहे रमेश खिरीड. आजचा दिवस आपल्या शाळेसाठी केवळ एक कार्यक्रम नसून तो कृतज्ञतेचा, सन्मानाचा आणि भावनांचा संगम आहे. कारण दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी आपल्या शाळेच्या जडणघडणीतील मोलाचा वाटा उचलणाऱ्या, अत्यंत प्रेमळ, शांत, सुस्वभावी, मनमिळावू, सदैव हसतमुख असणाऱ्या आदरणीय गौरी आनंद टप्पू मॅडम या सेवानिवृत्त होत आहेत. आज त्यांच्याविषयी 2 शब्द बोलण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य समजतो. मित्रांनो, गौरी टप्पू मॅडम 19 जून 1991 रोजी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाल्या आणि जवळपास 34 वर्ष अविरतपणे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. 34 वर्ष म्हणजे केवळ एक कालावधी नाही, तो आहे हजारो विद्यार्थ्यांची स्वप्न, असंख्य पिढ्यांचे भवितव्य आणि न थकणारी शिक्षकी तपश्चर्या. मित्रांनो, शिक्षक म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवणारी व्यक्ती नसते, तर शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला देणारा, योग्य दिशा देणारा मार्गदर्शक.
चुकीच्या वाटेवरून योग्य वाट दाखवणारा दीपस्तंभ आणि आयुष्यभर मनात राहणारा संस्काराचा स्तोत्र. गौरी टप्पू मॅडम हे याचे एक जिवंत उदाहरण आहे. मॅडमबद्दल बोलताना सर्वप्रथम मला त्यांचा आठवतो तो स्वभाव. नेहमी शांत, नेहमी संयमी, कधीही न रागवणाऱ्या, कधी न ओरडणाऱ्या, प्रत्येक विद्यार्थ्याशी प्रेमाने वागणाऱ्या. आम्ही सुद्धा शाळेत असताना भरपूर खोड्या केल्या, चुका केल्या, गृहपाठ विसरलो, पण मॅडमनी कधी आम्हाला रागवले नाही. आणि तर मॅडमने आम्हाला प्रेमाने नेहमी समजून आम्हाला योग्य मार्ग दाखवला. त्यांचा एक साधा शब्द, एक प्रेमळ नजर आम्हाला स्वतःहून चूक सुधारायला भाग पाडायचा. त्यांच्याकडून आम्ही शिकलो की मोठेपणा आवाजात नसतो, तो वागण्यात असतो. मोठेपणा आवाजात नसतो, तो वागण्यात असतो. गौरी टप्पू मॅडम यांची कारकीर्द म्हणजे केवळ शिक्षकी नोकरी नव्हे, ती एक तपश्चर्या आहे. वर्षानुवर्ष पावसात, उन्हात, आजारपणात आणि घरच्या अनेक अडचणींमध्ये सुद्धा त्या शाळेत येत राहिल्या, कारण विद्यार्थी हेच त्यांचे सर्वस्व होते. त्यांनी स्वतःचे दुःख कधी चेहऱ्यावर दिसून दिले नाही. आज त्यांच्या शिकवण्यामुळे अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, माझ्यासारखे काही शिक्षक झालेले आहेत, काही डायरेक्टर आहेत, काही अधिकारी झालेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते एक चांगले माणूस बनले आहेत. मॅडम यांनी आपल्या शाळेमध्ये गणित व शास्त्र हे विषय शिकवले. हे विषय अनेक विद्यार्थ्यांना अवघड वाटतात, पण मॅडमने त्या विषयाची भीती दूर केली, विषय सोपा केला आणि शिकण्याची गोडी निर्माण केली. त्यांचा शांत, संयमी आणि प्रेमळ अध्यापनामुळे विद्यार्थ्यांना या विषयाचा कधीच ताण जाणवला नाही. मॅडमचा प्रवास केवळ अध्यापनापुरता मर्यादित नव्हता. सप्टेंबर 2022 ते एप्रिल 2023 या कालावधीमध्ये त्यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. यानंतर 1 मे 2023 पासून आजपर्यंत आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्या कार्यभार सांभाळत आहेत. मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी शाळेला केवळ प्रशासकीय दिशा दिली नाही, तर विकासाला नवी पंख दिले आहेत. गौरी टप्पू मॅडम यांनी अध्यापनाबरोबरच शाळेच्या भौतिक व तांत्रिक विकासासाठी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. विविध फाउंडेशन, सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून त्यांनी शाळेसाठी लाखो रुपयाचा निधी मिळवून दिला आहे. समर्थन फाउंडेशनतर्फे डिजिटल बोर्ड, आधुनिक सायन्स प्रयोगशाळा मिळवून दिली. रोटरी क्लबतर्फे सुमारे 12 लाख रुपयाचे हॅपी स्कूल पॅकेज, की ज्यामध्ये ग्राउंडवरती ब्लॉक बसवणे, 5वी ते 8वीचे जे शिष्यवृत्तीचे असणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 5 कॉम्प्युटर मिळवून दिले. रूट फाउंडेशनतर्फे अत्याधुनिक लर्निंग युनिट आपल्या शाळेला मिळवून दिलं. इनर व्हील क्लबतर्फे शाळेतील 5 वर्गांमध्ये CCTV बसवण्यात आले. तसंच ज्या विद्यार्थ्यांना फी भरता येत नाही अशा गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी, फीच्या आर्थिक मदतीसाठी हेल्पिंग हँड यांच्यातर्फे 1,40,000 व CA पाठक यांच्याकडनं 95,000ची मदत आपल्याला मिळाली. हे केवळ आकडेवारी नाही आहे, ही आहे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली गुंतवणूक. मॅडम यांचे कार्य एवढे विशाल आहे की शब्द अपुरे पडतात. असे म्हणतात की समुद्राची शाई, आकाशाचा कागद केला तरी काही व्यक्तींचे कार्य लिहून पूर्ण होत नाही. गौरी टप्पू मॅडम यांचे कार्यही असेच आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जे करून दाखवले ते शब्दात मांडणे अशक्य आहे. आणि केवळ यांच्याच कार्यकाळामध्ये, बघा, नंदादीपच्या यांच्याच फक्त कार्यकाळामध्ये 10वीचा निकाल हा 100% लागलेला आहे. अशा कुठल्याच मुख्याध्यापकांच्या कार्यकाळामध्ये 10वीचा निकाल 100% लागला नाही. केवळ मॅडमच्याच कार्यकाळामध्ये 10वीचा निकाल 100% लागलेला आहे. मॅडम, आपण सेवानिवृत्त होत आहात, पण आमच्या मनातून कधीच सेवानिवृत्त होणार नाही. आपले संस्कार, आपली शिकवण, आपले प्रेम हे आमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. आपल्या शाळेच्या भिंतींमध्ये आपला आवाज येत राहील, तसेच आमच्या मनामध्येही आपली शिकवण नेहमी सदैव घुमत राहील. आपला विद्यार्थी म्हणून मी संपूर्ण विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून सांगतो, धन्यवाद मॅडम, आम्हाला घडवल्याबद्दल, शाळेला घडवल्याबद्दल आणि समाजाला घडवल्याबद्दल. आपले पुढील आयुष्य आनंदी, निरोगी, समाधानकारक आणि सुख समृद्धीने भरले जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. शेवटी एवढेच म्हणेन, शिक्षक निवृत्त होऊ शकतात, पण त्यांनी दिलेले संस्कार कधी निवृत्त होत नाही. धन्यवाद.
मॅडमला औक्षणाचा कार्यक्रम होत आहे. दोन मुली. दोन 11वीच्या दोन मुलींनी समोर या. मॅडमला औक्षण करायचं आहे. 11वी 12वीचे कुठले असतील चला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा 10वी मधून एक या. गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः शिक्षक प्रतिनिधी या ना. मी अध्यक्षांना विनंती करतो की गुरुपूजन करावे. अध्यक्ष. गुरु माझा गणागोत गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची भक्त तुझा गुरुदेवा पुरता अट्टला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सोने सारे विश्व हे सकल हार घाला ना. हो रमेशजी हार घालून द्या ना मग हे करा ना. बस हार घालून द्या. घालून द्या.
धन्यवाद. तेजो माया रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली तुहारी बळ हत्तीचा रवाना भेटला विठ्ठल माझा भेटला सर्व शिक्षकांनी पुढे यायचं आहे. गुरु एक तुझी माझा विधाता अचान गुरु विना सोने सारे विश्व हे जगन भेटला विठ्ठल माझा भेटला तुझ्यामुळं माय बापा उघडलं डोळं विरुनिया गेलं भाव मनातलं रूप तुझं डोळ्यामंदी साठलं पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुरानं भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल माझा तुझी माझा विधाता अचान गुरु विना सोने सारे विश्व हे जगन भेटला विठ्ठल माझा आपलं कुठलं गाणं रे फ्रेंडचं? पानी 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 सा निर्जल है म्हणते हा पानी सा निर्मल हो मेरा मन धरती सा मॅडम तिथंच बसायचं आहे. मेरा मन पानी सा निर्मल आपल्या माजी विद्यार्थी संघातर्फे मॅडमला एक छोटंसं गिफ्ट आपण या ठिकाणी देत आहोत. अध्यक्ष व अश्रू पारखे यांनी ते गिफ्ट मॅडमला द्यायचं आहे. अध्यक्ष अशोक डांगे सर आणि अश्रू पारखे. अध्यक्ष हे पहा, हे गिफ्ट खूप सुंदर आहे, तुम्ही सगळ्यांनी पाहायचं आहे. मी मॅडमला विनंती करतो की हे गिफ्ट तुम्ही खोललं पाहिजे.
हो मेरा मन माझे मित्र अश्रू पारखे यांनी 7 दिवस जागून रात्री 2 वाजेपर्यंत जागून, कारण आमचा क्लास असतो दिवसभर, रात्री 2 वाजेपर्यंत जागून त्यांनी हे पोर्ट्रेट तयार केलंय. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यावरती वाक्य काय लिहिलं बघा. गुरु ज्ञानस्थ दीप. आपल्या शाळेसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी मॅडम ह्या ज्ञानाचा दीप आहेत. अजून एक माझी विद्यार्थी संघातर्फे अजून एक गिफ्ट मॅडमला देण्यात येत आहे. माझे विद्यार्थ्यांचं लोगो असलेलं एक घड्याळ बाईंना नेहमी आठवण करून देत राहील. आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी श्री अश्रू पारखे हे आपले मनोगत व्यक्त करत आहेत. श्री अश्रू पारखे, ज्यांनी पोर्ट्रेट तयार केलंय हे अश्रू पारखे. हॅलो. आता ॲक्च्युली मला बोलायला थोडंसं अवघड होतं आहे. आजचा दिवस जो आहे हा मॅडमचा सेवानिवृत्तीचा नसून मी असं म्हणेल की त्यांनी एक नवीन म्हणतो ना आपण, ॲक्च्युली मला बोलायला थोडंसं अवघड होतं आहे. नाही नको राहू. ठीक आहे, बोलत आहे. मला थोडंसं अवघड झालं. शिक्षकांचं मनोगत व्यक्त करतात आहे मॅडम. ऐकायचे का बोललेलं मी काही? पण मग तुम्ही गप्प बसणार असाल तर मी बोलते. इथे मागे 10वीची मुलं बोलत आहेत बघा. मागे नका बघू, आपल्याला माहिती आहे आपल्या मागे मुलं बसली आहेत ना. तर ताठ आणि व्यवस्थित छान बसा बरं, एकदम छान बसा. हे आपले सगळे दादा आहेत की नाही, त्या दादांना पण दिसायला पाहिजे की आपली मुलं कशी आहेत. छान आहात ना तुम्ही सगळे. आणि काही दिवसानंतर म्हणजे अजून एक 5-6 वर्षानंतर आम्हाला तुम्हाला असं बघायचं आहे आमच्याबरोबर. असणार ना सगळे? नक्की. आता आज आपण इथे एक छोटासा कार्यक्रम आपण नाही केलेला, आपल्या सगळ्या दादांनी तुमच्यासाठी केला आहे आणि आपल्या मॅडमसाठी केला आहे. मगाशी दादांनी सांगितलं. असं का आवाज येतो? इकोसारखा का आवाज येतो? थोडंसं नाही नाही इको येतोय. की टप्पू मॅडमनी गेली 34 वर्ष आपल्या शाळेची सेवा केली, हो की नाही. तुमचा जन्म पण नसेल, तुम्ही या जगातही नसाल, त्यावेळेपासून आपल्या टप्पू मॅडम या शाळेमध्ये आहेत की नाही. हां, म्हणजे तुम्ही जसं शाळेत पहिली बालवाडीपासून आलेला आहात तसं त्यावेळेपासून तुम्ही काय करताय, मॅडमला शाळेमध्ये पाहताय. हां, आणि आता जरा ऑफिसमध्ये असल्यामुळं जरा सारखेच काही झालं की आपण ऑफिसमध्ये येतो आणि मग मॅडमशी गप्पा मारतो, बोलता ना. मग तसं तुम्हाला पाहून या आपल्या सगळे दादा बसलेत की नाही, त्यांना त्यांची आठवण झाली की आम्ही पण असेच समोर बसायचो आणि मग मॅडम असंच समोर आम्हाला काहीतरी सांगायच्या, वर्गात येऊन शिकवायच्या. रमेश दादांनी सांगितलं तुम्हाला असं सगळं? सांगितलं ना का नाही? हां, पण काही जणांना नाही सांगितलं वाटतं, काही जणांनी ऐकलंच नाही आहे. नाही ऐकलं ना.
हे काय इथे गप्पा मारतायत ना म्हणून. बरं, आता दादानी मॅडमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की जसं त्यांनी शाळेमध्ये सर्व्हिस केली आहे, शाळेत नोकरीची सुरुवात केली ते आत्तापर्यंत गेली 34 वर्ष त्यांनी खूप म्हणजे आम्ही दोघी बरोबर लागलो आहोत. आम्ही दोघींनी बरोबर एकमेकींच्या बरोबरीने प्रत्येक क्षण अनुभवलेले आहेत. आम्ही दोघी समोर बसून प्रत्येक वेळी बरोबर असं आम्ही असलेलो. आम्ही तिघीजणी, गौरी असनीकर मॅडम आहेत, मी आणि टप्पू मॅडम. गेली 34 वर्ष आम्ही एकमेकींच्या बरोबर आहोत. त्यांच्या स्वभावाचे पैलू आत्ता सरांनी सांगितले तुम्हाला. त्यापेक्षा जास्त मी काहीच नाही सांगू शकत, कारण प्रत्येक गोष्ट रमेश सर दादांनी तुम्हाला सांगितली आहे. आणि त्यांची जी इच्छा आहे की माझी शाळा खूप मोठी व्हावी, माझ्या शाळेतल्या मुलांनी खूप छान व्हावं, खूप मोठं व्हावं, आपल्या शाळेचं नाव चांगल्या पद्धतीने त्यांनी वरती आणावं, आपल्या शाळेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता कामा नये असं आपल्या विद्यार्थ्यांनी वागावं. जसं या दादासमोर बसलेल्या दादांनी, इकडे ह्या दादांनी सगळ्यांनी आपली करिअर व्यवस्थित केलेली आहेत, तर तसं तुम्ही तुमचं करिअर छान घडवावं. तुम्ही तुमच्या आयुष्यात एक छान माणूस बनून आपल्या शाळेचं नाव उंच करावं असं त्यांचं स्वप्न आहे. त्यांचं नाही, आमच्या सगळ्या शिक्षकांचंच, आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि म्हणून आम्हाला या सगळ्या मुलांचा खूप अभिमान आहे. आम्ही अभिमानाने सांगतो की ही आमची मुलं आहेत, म्हणजे जगात कुठेही जाऊ देत, कुठेही भेटू देत, आम्ही अभिमानाने म्हणणार की ही आमची मुलं आहेत. कारण ती पण तेवढंच प्रेम आमच्यावर करतात आणि तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे आमची. आम्हाला गुरुदक्षिणा म्हणून, मॅडमला गुरुदक्षिणा म्हणून एवढीच एक गोष्ट हवी आहे की तुम्ही आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी बना, आपलं आयुष्य, आपलं करिअर चांगलं घडवा आणि या जगामध्ये, फक्त आपल्या देशात नाही तर जगामध्ये आपलं स्वतःच्या नावाबरोबर शाळेचं नाव, शिक्षकांचं नाव हे उंच करा. वाईट गोष्टी करताना कशाची शिकवण लागत नाही, कोणी शिकवत नाही. शिव्या दे, मारामारी कर, भांडणं कर, वाईट गोष्टी कोणीच नाही सांगत, कोणी शिकवत नाही. आपले आईवडीलसुद्धा नाही शिकवत. आम्ही शिकवतो का? पण ते न प्रयत्न करता आपण सगळे शिकतो, बरोबर की नाही? पण चांगलं घडायचं असेल, आपल्याला कुठेतरी उच्च पदावर जायचं असेल तर त्याच्यासाठी कष्ट करणं जास्त गरजेचं आहे, त्याच्यासाठी त्याग करणं जास्त गरजेचं आहे, चिकाटी ठेवणं जास्त गरजेचं आहे. आत्ता दादाने एक उदाहरण सांगितलं, त्या अश्रुदादाचं त्यांनी पोर्ट्रेट केलं, तयार केलं, तर रात्री 2-2 वाजेपर्यंत बसून तो करत होता. दिवसभर तो क्लासेस घेतो, ते क्लासेस करून त्यांनी रात्री बसून ते केलं. का? तर त्याचं मॅडमवर प्रेम होतं, प्रेम आहे ना. आणि त्यांनी त्याचं करिअर खूप छान केलेलं आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी म्हणाला का नाही मला मोबाईल बघायचा आहे, मला मोबाईलमध्ये गेमच खेळायचे, कशाला मी काढू, मी कशाला क्लास घ्यायला जाऊ, असं म्हणाला का तो? नाही की नाही. मग त्याच्यासाठी त्यांनी सगळ्या गोष्टींचा त्याग केला आहे आणि त्यागातून तो आत्ता इथे येऊन उभा राहिलेला आहे. आणि म्हणून मॅडम तर बोलणारच आहेत, पण मी मॅडमच्या आणि आमच्या सगळ्या शिक्षकांच्या वतीने मी तुम्हाला एवढंच सांगते की तुम्ही सगळ्यांनी चांगल्या गोष्टीचा मार्ग धरा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा आणि आपलं करिअर चांगलं घडवा आणि एक चांगला माणूस आमच्या नंदादीप एज्युकेशन सोसायटीच्या समाजभूषण बाबूराव फुले माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज यांचा विद्यार्थी हा खूप उच्च पदापर्यंत पोचलेला आहे असं आम्हाला ऐकायला मिळाल्यानंतर आम्हाला जो अभिमान वाटेल, आम्हाला जे बक्षीस मिळेल ते जगात अमूल्य असेल, त्याला कुठलीच कुणीच किंमत देऊ शकणार नाही, कुठलीच किंमत नसणार आहे त्याला. इतकं म्हणजे आमूलाग्र बक्षीस तुम्ही आम्हाला देणार आहात आणि तुम्ही असं द्यावं ही आमची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी
मॅडमच्या वतीनं, आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज ही मुलं जशी इथं आली आहेत तशी तुम्ही येणार आहात अशी छोटीशी अपेक्षा करते. करू? नक्की? ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आम्ही जेव्हा शाळेत होतो त्यावेळेस गौरी कुलकर्णी, रेणू कुलकर्णी, सीमा कुलकर्णी, आणि ही मी एक गमतीचा भाग सांगतो आहे की अशी तिन्ही नावं आम्हाला काय लक्षात राहायची नाही. आणि मॅडमचं आम्ही एक वेगळं नाव पाडलं होतं. काय असेल नाव बरं? जुही चावला. आजही आमच्या बॅचला कोणी सांगितलं ना की टप्पू मॅडमचा आज रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे, त्यांना काहीच कळणार नाही. हा, त्यांना सांगितलं ना जुही चावला मॅडमचा कार्यक्रम आज, त्यांना नक्की कळणार. म्हणजे त्यावेळेस मॅडम आल्या आमच्या वर्गात तर आम्हाला असं वाटायचं ला 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 ला. आणि मॅडम कधी आम्हाला ओरडलं नाही, काय नाही. आल्यानंतर व्यवस्थित अभ्यास, शांतपणे, कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. अजून आपल्या विद्यार्थ्यांपैकी कोणाचं मनोगत व्यक्त करायचं आहे का? कोण आहे का धीट विद्यार्थी? आहे का कोणाला विद्यार्थी कोण आहे का मनोगत व्यक्त करायला? ठीक आहे, राऊत सरांना विनंती करतो की त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सत्कारमूर्ती आदरणीय गौरी टप्पू मॅडम, पर्यवेक्षिका कुलकर्णी मॅडम, आपले वरिष्ठ लिपिक असनीकर मॅडम, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अशोकजी डांगी, रितेशजी ओसवार, सचिन मानकर, अश्रू पारखी, असेच आणखी माजी विद्यार्थी आहेत. या ठिकाणी सर्व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. सर्व विद्यार्थी आणि माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे लक्षात ठेवा की हे माजी विद्यार्थी आहेत. हे 2000 पूर्वीचे 96, 97, 92, 95 या सालचे विद्यार्थी आहेत. आणि या माजी विद्यार्थ्यांनी घडवून आणलेला कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी त्या काळामध्ये म्हणजे मॅडमने केलेले ज्ञानदानाचे कार्य या ठिकाणी त्यांना आजही आठवत आहे. आणि त्या प्रीत्यर्थ या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल प्रथमतः मी माजी विद्यार्थ्याचे आभार मानतो. तसेच या ठिकाणी मी 1999 म्हणजे जवळजवळ 26 वर्ष त्या ठिकाणी हा कालावधी मॅडमसोबत त्या ठिकाणी आहोत. त्या ठिकाणी आम्ही 10वीचे वर्ग शिक्षक मोर दॅन म्हणजे 10-12 म्हणजे एक तपापेक्षा जास्त दिवस आम्ही 10वीचे वर्ग शिक्षक बरोबर आहोत. मॅडमकडून बऱ्याच गोष्टी शिकलो, परंतु थोडंसं मॅडमसारखं शांतपणे बोलता येत नाही, एवढंच दुःख आहे. म्हणजे परंतु तोही शिकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तरी नाही, थोडंसं स्वभावाचा हे असतं. परंतु तरीसुद्धा खूप गोष्टी मॅडमकडून त्या ठिकाणी शिकलो. खरं तर ह्या मॅडम तुमच्यासारख्या विद्यार्थीप्रिय आहेत, तसंच या ठिकाणी या शिक्षक प्रियसुद्धा आहेत. त्या ठिकाणी आज कोणताही म्हणजे कोणत्या तुमचे जशी विद्यार्थ्यांची कसलीही तक्रार नाही, तसा आजही एकही शिक्षक आहे की मला वाटतं एकाही शिक्षकाची कसलीच कुठलीही यत्किंचित 1% कुठलीही तक्रार नाही. म्हणजे लक्षात ठेवा की विद्यार्थीप्रिय आहेत, तसंच शिक्षक प्रिय आहे. महत्त्वाचं त्यांना थोडासा तो मुख्याध्यापक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आपली शाळा एका उंचीवर नेऊन ठेवलेली आहे. आणि त्या दृष्टीनं आता तसं पाहिलं तर ते धनुष्यबाण पेलणं, ते सीमा कुलकर्णी मॅडम असतील वगैरे यांच्यासाठी म्हणजे मी आहे त्या, परंतु थोडंसं जरा अवघड हे झालेलं आहे. आज कुठंतरी त्यांनी म्हणजे आपली शाळा या परिसरामध्ये एक चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवलेली आहे. आपल्या शाळेचा नावलौकिकसुद्धा चांगला आहे. आणि खरंच आत्ता कुठेतरी म्हणजे कुठेही पुणे शहरात कुठेतरी म्हणजे असं विषय शाळेचं नाव सांगितलं तर त्या ठिकाणी आत्ता कुठेतरी सुरुवात झाली होती की टप्पू मॅडमची शाळा. परंतु काय आहे की त्या ठिकाणी तोपर्यंत त्या ठिकाणी त्यांचं सेवानिवृत्तीचंही आहे. आता हे नियत वयोमानानुसार प्रत्येकालाच इथून
त्या एक ठराविक ह्याच्यानंतर हे जायचं आहे. परंतु थोडासा माझ्यामध्ये अजून थोडासा लाईफ स्पॅन म्हणजे हा थोडासा त्यांना 1-2 वर्ष असते तरी निश्चितपणे त्या ठिकाणी आणखी त्या ठिकाणी चांगल्या उंचीवरती त्या ठिकाणी शाळा नेऊन ठेवलेली आहे. आत्ताच आपल्या माजी विद्यार्थ्यांनी सांगितलं की या भौतिक सुविधा विद्यार्थी मित्रांनो या तुमच्यासाठी लागणाऱ्या सुविधा आहेत त्या ठिकाणी ह्या मिळवून देणं सोपं नाही. या वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा त्या ठिकाणी मॅडमने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शाळेमध्ये तुमच्यासाठी चांगल्या सुविधा जसं की आता तुम्ही मॅटवरती बसलेला आहात ते आहे म्हणजे सर्व गोष्टीचा पाठपुरावा केला आणि एक चांगल्या पद्धतीनं एक वेगळ्या उंचीवरती शाळा नेऊन ठेवण्याचं काम केलेलं आहे. तसेच त्यांच्या काळात आत्ताच म्हणजे रमेश खिरीड यांनी त्याचा उहापोह केला की यांच्या काळात शाळेचा सुद्धा रिझल्ट 10वीचा रिझल्ट हा 100% लागलेला आहे. त्यामुळं आत्ता ही आपली जबाबदारी आहे की या ठिकाणी तो टिकवून ठेवणं त्या ठिकाणी आपली गरज आहे. त्यामुळं 10वीच्या विद्यार्थ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवा की काही झालं तरी आपला रिझल्ट हा 100% लावायचा आहे. मॅडमनी खरंच खूप शाळेसाठी खूप वेळ दिला त्या ठिकाणी. तर सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी मी त्यांना पुढील म्हणजे याच्यासाठी सुयश चिंततो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. मी मॅडमला विनंती करतो की आपले मनोगत व्यक्त करावे. खाली जरी आवाज असला तरी लक्ष माझ्या बोलण्याकडे आहे ना. येस. प्रत्येक आईला वाटतं की आपलं मूल उंच असावं पण आपली मुलं कर्तृत्वाने एवढ्या उंचीची झाली आहेत त्यामुळे मला प्रचंड भरून आलंय. खूप छान वाटतंय. आजच्या कार्यक्रमाचा म्हणजे ह्या ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्यात मी आभार तर मानणार नाही पण खूप मी आनंद व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या नंदादीप एज्युकेशन सोसायटीच्या समाजभूषण बाबूराव फुले माध्यमिक विद्यालयाच्या भावी मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, आपले ज्येष्ठ शिक्षक राऊत सर, वरिष्ठ लिपिक असनीकर मॅडम, नंतर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अशोकजी डांगी, उपाध्यक्ष रमेशजी खिरीड, त्याच्यानंतर सल्लागार कार्याध्यक्ष रितेशजी ओसवाल, सल्लागार आशू पारखे, त्याच्यानंतर पटेल, नंतर सचिन पिसाळ, सचिन मानकर आणि तुमचे सगळे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे सर्व शिक्षक व शिक्षकेतर म्हणजेच माझे शिक्षक व शिक्षकेतर सहकारी वर्ग. आता आजचा हा दिवस माझ्याकरता खूप भावनिक आहे. इतका छान सोहळा झाला. भाग्याचा दिवस आहे आज माझ्याकरता. पण हा जो दिवस आहे हा तुमच्यामुळे मला दिसतोय. तुम्ही विद्यार्थी सगळे आम्हा शिक्षकांचे दैवत असता. गेली अनेक वर्ष आता रमेश खिरीड यांनी सांगितलं 34 वर्ष मी या शाळेच्या वास्तूमध्ये तुमच्यासारख्या चैतन्याने भरलेल्या विद्यार्थ्यांबरोबर काम करते. तुम्हाला विद्यार्थ्यांसारखे निरागसतेचे चेहरे, त्याच्यानंतर तुम्हाला मी अध्यापन केलं. बरेच त्याच्यामध्ये 10वीच्या बॅचेस झालेले आहेत. त्याच्यानंतर तुमच्याबरोबर केलेले सण उत्सव, तुमच्याबरोबर केलेले क्रीडा महोत्सव, स्नेहसंमेलन, हे सगळं मला आता खूप प्रकर्षाने आठवतं आहे. आणि त्यामुळे माझ्या शाळेचा प्रत्येक दिवस जो आहे तो खूप आनंदाचा, उत्साहाचा आणि परिपूर्ण असा झाला. आणि ह्या सगळ्या गोड आठवणी घेऊन मी आता सोबत जात आहे आणि या आठवणी माझ्यासाठी ऊर्जा असतील. विद्यार्थ्यांना तुमच्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे. आता कुलकर्णी मॅडमनी सांगितलं तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि खूप मोठी स्वप्न बघा आणि ती मोठी स्वप्न करण्याचा प्रयत्न करा. काल 7वी बच्या वर्गामध्ये मी 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली त्याचा मी थोडक्यातच एक तिसरा भाग सांगते म्हणजे शेवटचा भाग सांगते. मी एक गोष्ट सांगितली होती. एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रकिनारी जातात आणि एक टास्क देतात. तो टास्क असा असतो त्यांनी बरण्या दिलेल्या असतात आणि त्या बरण्यांमध्ये पहिले वाळू भरायला सांगतात, मग रंगीबेरंगी खडे भरायला सांगतात आणि मोठमोठे दगड भरायला सांगतात आणि झाकण लावायला सांगतात.
आता ज्या ट्रिकने त्या शिक्षकांनी झाकण लावलेलं असतं त्या ट्रिकने विद्यार्थ्यांना काही उघडता येत नाही. मग ते शिक्षक सांगतात की झाकण उघडा, पण नाही उघडतात, मग शिक्षक उघडून दाखवतात. कारण ज्या ट्रिकने त्यांनी लावलेलं असतं त्याच ट्रिकने ते शिक्षक उघडून दाखवतात. आणि मग ते विद्यार्थ्यांना समजावताना सांगत असतात की हे जे मोठे मोठे दगड आहेत ते तुमच्या अडचणी आहेत. इवन अभ्यासाला बसताना सुद्धा तुमच्या घरी काही अडचणी येत असतील किंवा बाकी क्लासला वगैरे जाण्यासाठी फी नसेल, ह्या ज्या अडचणी हे जे शिक्षक आहे ते तुमच्या दूर करत असतात. त्याच्यानंतर रंगीबेरंगी जे खडे आहेत ते तुम्ही शिकणारे विषय आहात, मराठी, इंग्लिश, हिंदी वगैरे. तर हे जे आहेत त्यांना कटकट न वाटून घेता, कंटाळवाणे न वाटून घेता त्याचा आनंद घ्या, म्हणजे तेच तुमच्या आयुष्यात रंग भरतील. आणि वाळूचा उदाहरण देताना त्यांनी सांगितलं, वाळू जर हातात धरली तर ती काय होते, खाली निसटून जाते, फटीतनं पडून जाते. ही वाळू म्हणजे तुमच्या आयुष्याचे मोलाचे क्षण आहेत. तुम्ही जर असेच जर हे क्षण वाया घालवले तर तुमचं आयुष्य या विद्यार्थ्यांसारखा यशस्वी नाही होऊ शकणार. तर त्याच्याकरता हा तुमचा काळ खूप महत्त्वाचा आहे. मी दुसरी एक गोष्ट त्यांना सांगत होते, सांगता राहिली, कारण मला एक ऑफिसमध्ये काम आलं, ती मी आता पूर्ण करते. एक असाच तुमच्यासारखा मुलगा असतो, तुमच्याच एवढा असतो, पण जरा उन्हाळ असतो, टाईमपास करायला खूप आवडणारा असतो. मी मगाशी म्हटलं तसं वेळ त्याला महत्त्वाची वाटत नसते. तो आजोबांबरोबर राहत असतो आणि ते जे तो खेळत असतो असाच बाहेर, आणि त्याला एक छानसा दगड दिसतो, दगड चमकणारा असतो. आता हा जो दगड चमकणारा असतो तर तो घेऊन जातो त्याच्या आजोबांकडे आणि आजोबांना दाखवतो आणि म्हणतो हा दगड काहीतरी वेगळा दिसतोय, हा दगड कोणता आहे ते मला सांगा. तर आजोबा म्हणतात हा जो दगड गारगोटीसारखा दिसतोय. गारगोटी माहिती आहे तुम्हाला, एकावर एक टाकले की मग ती हाताला लागू शकते, टोचू शकते. मग ते शिक्षक तो आजोबा म्हणतात तो टाकून दे, तुझ्या हाताला लागेल. मग तो मुलगा तर त्याचा कुतूहल, हुशार असतो, जरी अभ्यास जास्त करत नसला तरी हुशार असतो. मग तो जातो, तिथल्या जवळच त्याचा केळेवाला एक फळवाला मित्र झालेला असतो. त्याला विचारतो हा जो दगड आहे तो काय आहे मला सांग, तुला हवा आहे का, तुम्हाला काय देशील याच्या बदल्यात. तर तो फळवाला म्हणतो मी तुला 1 डझन केळी देईन. मग तो म्हणतो नको, काहीतरी वेगळं असेल, अजूनही आपण पुढे जाऊ. मग तो जातो भाजीवाल्याकडे, तोही भाजीवाला त्याचा मित्र झालेला असतो सारखं जाऊन. मग तो भाजीवाला म्हणतो मी तुम्हाला 1 पोतभर भाजी देतो तुला, तू मला हा दगड दे, काहीतरी वेगळा दिसतोय, म्हणजे शोकेसमध्ये ठेवीन. मग तो जातो सोनाराकडे, तो काय भाजीवाल्याला देतच नाही. मग तो सोनाराकडे जातो, सोनार म्हणतो मी तुला 1 लाख रुपये देईन, हा दगड वेगळा दिसतोय, मी बघतो अजून कोणाला तरी विचारतो. तर मग तो म्हणतो ठीक आहे. तरी त्याचं कुतूहल काय थांबलेलं नसतं, तो म्हणतो नक्कीच हा दगड काहीतरी वेगळा आहे. मग तो हिऱ्याच्या व्यापाराकडे जातो. हिऱ्याचा व्यापारी जो असतो तर तो म्हणतो की हा दगड मला दे, कारण तो ओळखतो हा हिरा आहे म्हणून, की मी तुला किती वाटेल तेवढे पैसे देईन. मग त्याला लक्षात येतं हा दगड खूप किमती आहे बरं का, आपण असं तसं लगेच नाही दिला पाहिजे, आपण याचा अभ्यास केला पाहिजे, नक्की याची किंमत काय आहे, आपल्याला काय फायदा होईल. मग तो आजोबांकडे जातो आणि आजोबा म्हणतात त्याला की काय झालं विचारतात त्याला. मग तो सांगतो केळेवाल्यांनी 1 डझन केळी द्यायचं कबूल केलं, भाजीवाल्यांनी 1 पोतभर भाजी द्यायचं कबूल केलं, सोनारांनी 1 लाख रुपये द्यायचे कबूल केले आणि हिऱ्याच्या व्यापाऱ्यांनी पाहिजे तेवढे किंमत द्यायची कबूल केली. मग आजोबा त्याला म्हणतात हे बघ तुझं जे वय आहे ते असंच आहे, आता त्या हिऱ्याला माहितीच नाही त्याची किंमत, त्यामुळे जग त्याच्या सोयीप्रमाणे किंमत करतं. येते लक्षामध्ये. तसंच तुम्हाला आता लक्षात नाही आहे तुम्ही काय आहात, तुम्हाला पैलू पाडायला हे सगळे गुरुजन आहेत, पण त्यामुळे तुमचं स्वतःच्या प्रगती करण्याचं काम काय आहे, तुम्ही करण्याचं आहे. येते की तुम्ही स्वतःची प्रगती तुम्ही करायची आहे. आणि तर त्यामुळे हे जे आता जे तुमचे विद्यार्थी दिसतात की नाही, माझे विद्यार्थी, तुमचे ताई आणि दादा यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि सिद्ध केलं आहे म्हणून ते प्रसिद्ध झाले आहेत. येते लक्षामध्ये. आता खिरीड क्लासेस आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, कात्रजपासून सिंहगडपर्यंत सगळे प्रसिद्ध हे खिरीड क्लासेस प्रसिद्ध आहेत. रितेशजी ओसवाल आहे, अशोक डांगी आहे, हे सगळेजण मोठमोठे उद्योजक आहेत. बरेच विद्यार्थी आपले मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मॅनेजर आहेत. तर त्यांनी स्वतःला काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून ते आता प्रसिद्ध झालेले आहेत. तसंच तुमचं जे वय आहे ते आता अभ्यास करण्याचं आहे, स्वतःला सिद्ध करण्याचं आहे. आणि जे आता ह्यांनी सिद्ध केलं आहे
तर हे जे गौरवास्पद आहेत तर त्यांचा आपण गौरव करायचा आहे. आणि नंतर एक मी तुमच्याकडनं वचन सोहळा करून घेणार आहे या विद्यार्थ्यांसमोरच. येते लक्षामध्ये? कारण मी आता बाहेर पडले तर मी जे काही सांगते तर मला असं वाटतं की तुम्ही ऐकाल की नाही, तर तुम्ही मला वचन द्याल नक्की? व्हेरी गुड. मी माझी विद्यार्थ्यांना पुढे आमंत्रित करते आणि आपण सगळेजण त्यांचा गौरव करूया सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून, नंदादीपचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून. ताट बसा, हात जोडा. 2 वेळी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू म्हणायचं. चला 1 2 3 स्टार्ट. नंतर आता मी म्हणते तसं म्हणायचं. सर्व गुरुजन तसेच माझे प्रिय ताई आणि दादा, आम्ही सर्व नंदादीपच्या समाजभूषण बाबूराव फुले माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी तुम्हाला वचन देतो की आम्ही स्वतःला तुमच्यासारखे सर्वोत्तम म्हणून सिद्ध करू. त्याकरता मन लावून अभ्यास करू. शाळेच्या शिस्तीचे व्यवस्थित पालन करू. आमच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करू आणि तुमच्यासारखे सर्वोत्कृष्ट बनून शाळा माऊलीची सेवा करू. खूप छान. सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप आशीर्वाद. गुणवंत व्हा, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. खूप खूप धन्यवाद मॅडम. आईसारखी माया दिली, ममतेची सावली झाली, ज्ञानाची ज्योत पेटवून जीवनवाट उजळी झाली. शब्द तुमचे संस्कार झाले, वागण्यात उतरले सारे. मॅडम तुमच्या शिकवणीमुळेच आम्ही घडलो सारे. आज निवृत्तीचा क्षण आला, मन झाले हळवे सारे. डोळ्यात दाटले पाणी, शब्द थरथरले सारे. रोज दिसणारी ती माया आज आठवणीत राहील. तुमच्या विना शाळेचे अंगण जणू पोरकेच भासेल.
आज जाता जाता एवढंच नम्रपणे सांगतो, तुमचा आदर, तुमची माया, तुमचं बोलणे हृदयात साठवून ठेवतो. निवृत्ती जरी झाली तरी नाते तुटणार नाही. मॅडम, तुमची आठवण मनातून कधीच जाणार नाही. आम्हाला तुम्ही कधीच विसरू शकणार नाही, हे तर आमच्या अपेक्षाच आहे. पण कधी तुम्हाला एकटे वाटलं तर हे स्तंभ तुमच्या मागे अहोरात्र उभा आहेत. कधी तुम्ही फोन करा, आम्ही तुमच्यासाठी कधी येऊ. आज खूप सुंदर कार्यक्रम झाला. आज सर्वांनी खूप चांगलं सपोर्ट केलं. आपले जे आजी विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा खूप मोठं व्हा. तुमच्या मागे आम्ही आहोतच आहे. तुम्हाला जी कुठली मदत लागेल ते आम्ही सदैव मदत देण्यासाठी तयार असतो. इथं जे माजी विद्यार्थी आहेत ते सक्सेसफुली या ठिकाणी आज उभे आहेत. हे केवळ शिक्षकांमुळेच आहेत. तुम्हाला जे शिक्षक शिकवतात तेच आम्हाला शिक्षक शिकवलं, पण आम्ही त्याची जाणीव ठेवली आणि आज इथपर्यंत आम्ही उभा आहोत. आता मी शेवटी सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्या शिक्षकांनी वेळ देऊन आपला कार्यक्रम अटेंड केला, तसंच सगळ्या विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे.